कुछ पल के अंधेरे का अंत जल्द ही तय है, रखिए हौसला, अब नजदीक सही समय है. ही शायरी पोस्ट केली होती स्नेहलता कोल्हे यांनी. यंदाच्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काळे विरुद्ध कोल्हे असाच पारंपरिक संघर्ष होईल असं बोललं जात होतं. विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटात असल्यानं त्यांची उमेदवारी नक्की समजली जात होती. तर भाजपमध्ये असलेलं कोल्हे कुटुंबीय हाती तुतारे घेऊन आव्हान उभं करेल अशी चर्चा होती. मात्र घड्याळाचे काटे ज्या वेगानं फिरत होते त्याच वेगानं कोपरगावमधील राजकीय समीकरणं देखील फिरत होती. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, त्यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि कोल्हे कुटुंबियांचं संभाव्य बंड शमलं. ज्या विवेक कोल्हे यांची चर्चा शरद पवारांच्या गाडीत बसल्यामुळे झाली होती, तेच कोल्हे फडणवीस आणि अमित शहांना भेटले. घटना वेगानं घडल्या आणि यात आशुतोष काळे यांचं टायमिंग बसल्याची चर्चा झाली. ती नेमकी कशामुळे? कोपरगावमधली समीकरणं नेमकी कशी फिरली आहेत, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, वंचित, एमआयएम असे कितीही पक्ष चर्चेत असले तरी कोपरगावमध्ये दोनच पक्ष चर्चेत असतात, काळे आणि कोल्हे. कोपरगावात हे नेत्यांचं समीकरण गटापुरतं उरत नाही. इथं नेते हाच पक्ष, हाच इथला इतिहास. शंकरराव कोल्हे इथले 5 टर्म आमदार, त्यानंतर अशोकराव काळे इथले 2 टर्म आमदार. मग 2014 आणि 19 मध्ये मात्र सामन्याचं चित्र बदललं. उमेदवारांची नावं बदलली, आडनावं मात्र तीच राहिली. म्हणजे काय तर दोन्ही वेळेस स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे असा सामना झाला. स्नेहलता कोल्हे या शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई, तर आशुतोष काळे हे अशोकराव काळे यांचे चिरंजीव. या नव्या कोल्हे विरुद्ध काळे सामन्यात 14ला स्नेहलता कोल्हे यांनी बाजी मारली, तर 2019ला आशुतोष काळे यांनी निसटता विजय मिळवला. यंदा आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे असा सामना होईल याची चर्चा झाली, मात्र ती फक्त चर्चाच ठरली. कोपरगाव मधली आत्ताची समीकरणं जाणून घेताना समीकरण बदलण्याचं कारण पाहिलं पाहिजेत. कोल्हे कुटुंबियांनी फडणवीस आणि शहा यांची भेट घेतल्यानंतर महायुतीमध्येच थांबायचा निर्णय घेतला. स्नेहलता कोल्हे यांनी भविष्याचा विचार करत सही समयचे संकेत दिल्याची चर्चा झाली आणि यंदा कोल्हे विरुद्ध काळे हा सामना कोपरगावमध्ये नसणार हे नक्की झालं. आता हा सामना का नसणार? कोल्हेंनी थांबण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा आहेत. काही पत्रकार सांगतात की कोल्हे यांना भविष्याच्या दृष्टीनं पुनर्वसनाचा शब्द मिळाला आहे, तर काही पत्रकारांच्या मते समोरच्या ताकदीचा अंदाज घेऊन त्यांनी सावध पावलं टाकली आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या शिक्षक पदवीधर निवडणुकांमध्ये विवेक कोल्हे अपक्ष म्हणून उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. त्याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोल्हे गटाचा काळे गटाकडून पराभव झाला होता. साहजिकच पराभवाच्या मालिकेमुळे कोल्हे गट बॅकफुटला गेल्याची चर्चा आहे. अशा वेळी आशुतोष काळे यांच्यापुढे लढण्याऐवजी कोल्हे गटानं सबुरीची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. पण कोल्हे गटानं बंडखोरीची तलवार काढण्याआधीच म्यान केली असा आशुतोष काळे यांचा कुठला फोर्स कोपरगावमध्ये आहे? तर काळे कुटुंबीय हे सहकाराच्या माध्यमातून कोपरगावमध्ये रुजलेलं कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना हा काळेंचा, ज्याचं प्रभाव क्षेत्र संपूर्ण मतदारसंघ तर आहेच, पण आजूबाजूचे तालुकेही. त्यामुळे या कारखान्याला ऊस पाठवणारे शेतकरी, कर्मचारी, लाभार्थी आणि त्यांची नातीगोती हे समीकरण मागच्या कित्येक वर्षापासून काळे कुटुंबियांच्या पाठीमागे उभं आहे, ज्याला शैक्षणिक संस्था, सहकारी बँक आणि इतर उद्योगांचीही जोड आहे. त्यांच्या या संस्थात्मक ताकदीला टक्कर देणं हे कोल्हे गटाला जमायचं. याचं कारण म्हणजे त्यांचाही साखर कारखाना आहे, शैक्षणिक संस्थांचं जाळं मोठं आहे, राजकीय प्रभाव मोठा आहे, त्यामुळे ताकद तुल्यबळ ठरत असायची. 2019च्या निवडणुकीमध्ये काळे यांचा निसटता विजय झाला होता, त्यामुळे त्यांनी पुन्हा कोल्हेंसमोर सामना होईल याच अंदाजानं तयारी केली होती. आता ही तयारी कशाच्या माध्यमातून केली? तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर होल्ड बसवला, ज्यामुळे कार्यकर्त्यांचं नेटवर्क अधिक चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालं. विजयाची चर्चा होत गेली, नॅरेटिव्ह जिंकण्याच्या बाजूनं सेट झालं. पण ज्यापेक्षा महत्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे काळेंनी आपल्या कामाची लाईन मोठी केली. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर ते मतदारसंघात ताकदीनं ऍक्टिव्ह झाले होते. फक्त संस्थात्मक ताकदीवर अवलंबून न राहता त्यांनी आमदार नसताना कामं केली, जनसंपर्क वाढवला आणि जवळपास 29,000ची पिछाडी भरून काढली. त्यानंतर आमदार म्हणून संधी मिळाल्यावर त्यांनी विकास कामांच्या जोरावर आखणी केली. कोपरगाव मधला पाण्याचा प्रश्न काही अंशी सोडवण्यात काळे यांना यश आल्याचं सांगितलं जातं. कोपरगावच्या काही भागात 15 ते 20 दिवसांच्या अंतरानं पाणी येत होतं, पण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ते आता 3 दिवसांपर्यंत कमी झाल्याचा आणि आणखी कमी होईल असा दावा काळे समर्थकांकडून करण्यात येतोय. मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणला, त्या माध्यमातून विकास कामं केली, ही त्यांच्या प्रचाराची मुख्य लाईन असल्याचं सांगण्यात येतं.
केंद्रातून आणलेल्या निधीच्या माध्यमातून झालेलं एअरपोर्ट आणि रेल्वे स्थानकाचं काम ही सुद्धा काळे यांच्या दृष्टीनं जमेची बाजू ठरेल असं स्थानिक पत्रकार सांगतात। थोडक्यात काय तर संस्थात्मक ताकद आणि 10 वर्षातली विकास कामं यावर आशुतोष काळे यंदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत। आता त्यांचा सामना हा कोल्हेंशी नसला तरी शरद पवार गटाकडून इथं संदीप वरपे मैदानात आहेत, पण त्यांची तेवढ्या जोमानं चर्चा का होत नाहीये तर इथं शरद पवारांनी आपले उमेदवार म्हणून कोल्हेंच्या नावावर रुमाल टाकला होता। त्यामुळे मीडिया स्पेस पासून लोकांच्या चर्चाही कोल्हे विरुद्ध काळे अशाच रंगल्या होत्या। पण कोल्हेंनी महायुतीमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आणि पवारांचा डाव फसला। अशा वेळी पवारांनी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या संदीप वरपे यांना संधी दिली। संदीप वरपे यांचा कार्यकर्त्यांमध्ये चांगला कनेक्ट असला तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव नाहीये। ते महानगरपालिकेत सुद्धा स्वीकृत नगरसेवक होते, त्यामुळे त्यांचा कनेक्ट हा शहरी भागापुरता मर्यादित असल्याचं सांगण्यात येतं। साहजिकच नवा चेहरा म्हणून एक ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे असला तरी प्रचारासाठी लागणारी यंत्रणा त्यांच्याकडे नसल्याची चर्चा होते। त्यांची पूर्ण भिस्त ही निलेश लंके आणि शरद पवार यांची ताकद कशी लागते यावर असणार आहे। कोल्हे जरी महायुतीत थांबले असले तरी ते काळे यांच्या प्रचारात कितपत सक्रिय दिसतील हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण काळे यांचा अर्ज भरताना त्यांची उपस्थिती नव्हती, त्यामुळे ते तटस्थ भूमिका घेतील असंही काही स्थानिक पत्रकार सांगतात। त्यांनी तटस्थ भूमिका घेतली तर त्याचा फायदा निश्चितपणे काळे यांनाच होऊ शकतो। वरपे यांच्या रूपात पवारांनी प्रस्थापित नेते विरुद्ध नौखा चेहरा असा पॅटर्न आणला असला तरी आशुतोष काळे प्रस्थापितांचं वर्चस्व मोडूनच सेट झाले आहेत। त्यामुळे बदललेल्या समीकरणात कोल्हेंनी सही समयची वाट पाहायचं ठरवलं आणि काळेंचं टायमिंग बसलं अशी चर्चा मतदारसंघात आहे। तुम्हाला काय वाटतं? कोपरगाव मधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।